जैन गुरुकुलात 1985-86 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात। 40 वर्षांनी वर्गमित्र शालेय प्रांगणात एकत्र। श्री पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात 1985-86 बॅचच्या 10वी क वर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे, तत्कालीन शिक्षक अशोक दोशी, प्रेमचंद मेने, अरुणकुमार धुमाळ, मधुकर जैन, संजीव पंडित, जी.टी. कदम, पांडुरंग आलाट व प्रशालेचे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक संजय भस्मे यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केलं। आकाशवाणी पुणे येथील निवेदक तथा माजी विद्यार्थी पराग चिंचोळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गुरुकुल प्रणालीचे आद्य प्रणेते परमपूज्य 108 गुरुदेव समंत भद्र महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले। यावेळी सर्वांनी शालेय प्रार्थना समूहाने गायली व 40 वर्षांपूर्वीचा परिपाठ आठवला। गुरुकुल स्वरमंचातील प्रक्षाली सावळे, श्रावणी मोहरे व अंजली वाघमारे या विद्यार्थिनींनी सहशिक्षक प्रसाद कुलकर्णी व बळवंत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत सादर केले। यावेळी माजी विद्यार्थी महाराष्ट्र शासन नगर रचना विभागाचे महासंचालक राजेंद्र पवार, राजकुमार कुलकर्णी, नागनाथ गिराम, दीपक मदनाईक, महेश देशपांडे व अल्लीशेर तांबोळी यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला। यावेळी माजी विद्यार्थी ओमप्रकाश दरक, वासुदेव जोशी यांनी आपल्या मनोगतातून शालेय आठवणींना उजाळा दिला। या बॅच मधील IAS अधिकारी सुशील गायकवाड यांनी दिल्लीतून फोनद्वारे सर्वांशी संवाद साधला। या प्रसंगी राजकुमार नंदगावकर, पंचय्या स्वामी, अजित कुमार कोटे, संजीव कुमार शिंदे, हृदयनाथ सूर्यवंशी, राहुल राऊत, महेश खुणे, नागनाथ गिराम, आरिफ शेख, प्रभाकर कामतकर, विजय कुलकर्णी, अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना शिकवलेल्या शिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला। सेवानिवृत्त तत्कालीन ज्येष्ठ शिक्षक अशोक दोशी व माजी पर्यवेक्षक अरुणकुमार धुमाळ यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केलं। मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून आजच्या काळातही श्रद्धेय श्रीमान भाऊसाहेब गांधी यांचे विचार दीपस्तंभासारखे प्रेरणादायी ठरत आहेत। अनंत आव्हानं उभी असतानाही संस्थेचे विद्यमान मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी व सर्व विश्वस्त यांच्या पाठबळामुळेच गुरुकुलनं गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा टिकवला आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख केला। माजी विद्यार्थ्यांचे प्रशालेवरील प्रेम आणि अतूट विश्वास हीच आमच्या कामाची ऊर्जा असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं। दीपक मदनाईक यांनी प्रशालेला पुस्तकं भेट दिली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। सहशिक्षक विकास शेळे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब भास्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले।